जय सद्गुरू. आणि आज मी असंच रँडमली ब्लॉग चालू केला कारण आत्ता मला समजलं की आज नाटक बघायला जायचं आहे. सूर्याची पिल्ले ही नाटक आहे, नाटकाचं नाव आहे. तर आज बघायला जायचं आहे आणि पासेस भेटलेले आहेत. तर निधीने मला आत्ता सांगितलं आणि बघूया ब्लॉग कसं होतं. माझं फर्स्ट टाईम आहे, मी कधी नाटक वगैरे बघितलं नाही. मूवीज खूप बघितल्यात पण नाटक कधी बघितलं नाही असं समोरासमोर. तर बघूया, कनेक्ट राहा माझ्यासोबत, बघू कसा एक्सपिरियन्स आहे. मला नक्की सांगते. बाय. इकडे बघा. करा लवकर. इथे माझं पिल्लू झोपलंय. आता मी मुलतानी मिट्टी प्लस हनी प्लस थोडंसं लिंबू आणि चंदन पावडर असा लेप लावलेला आहे तोंडाला, कारण माझा फेस थोडा डल वाटतो आहे. तर बघूया, सी द रिझल्ट. अँड आता आम्ही जाणार आहोत. आम्हाला तसं वेळ आहे, 9:30ला आम्ही जाणार आहोत नाटक बघायला. तर बघूया कसं. माझं फर्स्ट टाईम आहे कारण मी कधी गेले नाही आहे. बघू, सुकत आले थोडी थोडी, पण जर कोणाला सूट होत नसेल, कोणाची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर त्यांनी लावत जाऊ नका. डर्मॅटचा सल्ला घ्या आणि मग काय करा. तर आता बघूया, आपण डायरेक्ट जाताना भेटूया. जाताना पण मला जर वेळ झाला तर मी डायरेक्ट तिथं भेटल्यावरच ब्लॉग चालू करेन. बघ, आणि हा ब्लॉग छोटा असेल, सपोर्ट करा. आणि आम्ही आता चाललेलो आहोत नाटक बघायला. मागोमाग म्हणायची आहे. रघुपतीराव उजाडल्यापासून बोंबाबोंब चालले हो. मुलांच्या वार्षिक परीक्षा झाले, कसं काय त्यांना अभ्यास कसा काय वाटते? हो बघतोय आम्ही मावशी. कंट्रोल बसला तर लाऊडस्पीकरचा व्हॉल्यूम तरी कमी करा. आजोबा तुम्ही लाऊडस्पीकर म्हणजे जरा मागवा. अरे मालक झाले म्हणून काय झालं? दर मला भाडे चोपून वसूल करतात ना. असल्या आवाजात गाण्यापेक्षा रेकॉर्ड लावाय ना. नाहीतर काय? अरे मंडळी ऐकून तरी घ्या. अहो तुम्हाला माहितच आहे, आज आमचे तीर्थरूप स्वातंत्र्य सूर्य पंजाबराव उर्फ आबा काका कोटी भास्कर यांची 26वी पुण्यतिथी आहे. तो थोर लोकनेता त्या काळी चंदनासारखा झिजला. त्याच्या कृपेनं तुम्ही इथं. कोणाची कृपा? पारडी घेऊन जागा दिली ना तुम्ही. तुम्हाला वाटलं काय? अरे स्वातंत्र्य सूर्यांचा जळजळीत विनय असा राष्ट्राला संदेश दिला, त्याबद्दल अखिल राष्ट्रातर्फे ही फुलांची माळ मी त्यांच्या गळ्यात संपादक महर्षी देशभक्त पांडुअण्णांनी नुकसानीत चाललेल्या रणगर्जनेतून जगातल्या सर्व राष्ट्र पुढाऱ्यांना जो सतत उपदेश केला, त्याबद्दल ही फुलांची माळ मी त्यांच्या गळ्यात घालतो. अरे कशाला कशाला हा, आता ही एक फुलांची माळ उरली आहे. बघतोस काय? बलूताईंना घाल. बलूताई अनाथ विधवाश्रम इतक्या निष्ठेनं चालवत आहे त्यासाठी. मला खरंच नको आहे. नाही असं कसं निष्ठा व्हायलाच हवं बलूताई. ते मी घालतो. राष्ट्रगीत आधी ठरवून घ्या.
जनगणमन म्हणायचं आहे का मग वंदे मातरम? वाद कसला घालताय? दोन्ही म्हणून टाका. अण्णा, मी काय म्हणतो, आपण राष्ट्रीय गळ्यावर म्हणण्याच्या फंदात केस बघ असे येतात. ते दुखायला लागलं का? नाही दुपारी एवढी झोपले, रात्री झोपले. मी नाही दुपारी झोपते. समोर चाललंय. आता इंटरव्हल झालेला आहे आणि थोडा ब्रेक घेतला आहे. आता परत आम्ही चाललोय. थंडी वाजत होते. चल. सुखी राहा. चला, हे प्रकरणही भल्या मार्गाने मिटलं. बरं का हो, उद्या होणाऱ्या रघुरायाच्या वहिनी काय मम्मीला हात पाडण्याची पद्धत. ते तुमच्या अनाथ विधवाश्रमाच्या जागेवरती रघुरायासाठी ते हॉस्पिटल. सगळं पाहते मी. रघुरायाची आता काळजीच करू नका. हे, जरा रंगाकडे पहा. सगळ्यांचं सगळं चांगलं झालंय पण तो मात्र तसाच राहिलाय. असं काय? आमचा हा दौरा आहे कोकण आणि गोव्याचा. आज आमचा अलिबागला पहिला प्रयोग झालाय. इथून पुढे आमचा दौरा असणार आहे पुढे 10 दिवस. उद्या आमचा चिपळूणला प्रयोग आहे. त्यानंतर कुडाळून सावंतवाडी, मग नंतर गोव्यात जाणार आहोत. तर आपले आप्तेष्ट कोणी असतील, नाटक आवडलं असेल तर, म्हणजे आमचा परफॉर्मन्स, कारण वसंत कार्यकरांनी उत्तमच लिहिलेलं आहे, तर आवडलं असेल तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. पुढच्या प्रयोगांमध्ये नक्की त्यांना यायला आणि आनंद घ्यायला. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार. तर मी हा व्लॉग इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि खूप मस्त होतं. माझं फर्स्ट टाईम. गुड नाईट. आणि आता 1 वाजला आहे.